हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवादी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही वर्षामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप नवनवीन प्रयोग होत आहेत. अनेक उत्तमोत्तम चित्रपट तयार होत आहेत आणि मराठी प्रेक्षकांचा प्रतिसादही वाढतोय. खूप चांगली गोष्ट आहे. गेल्या काही वर्षामध्ये अनेक मराठी पिक्चरनी रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवले. हे जे काही नेहमीचं वाक्य असतं ते खऱ्या अर्थानं आपण अनुभवतोय. म्हणजे अगदी परवा चाललेला पोस्टर बॉयज असेल किंवा त्याच्यानंतर आता येणारा चित्रपट असेल बाजी. 6 फेब्रुवारीला बाजी चित्रपट येतोय आणि या चित्रपटाबद्दल आत्तापासून उत्सुकता निर्माण झाली आहे. मलाही या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये बाजीची टीम आलेली आहे. श्रेयस तळपदे आपलं स्वागत, जितेंद्र जोशी आपलंही स्वागत आणि सुरुद गोडबोले आपलं तिघांचंही स्वागत. पहिल्यांदा मला सगळ्यांना तेच विचारायचं आहे, बाजी पिक्चरचा जॉनर काय आहे? म्हणजे रोल बद्दल आपण नंतर येऊ, पण मला हा चित्रपट कॉमेडी स्टाईलचा आहे. कारण श्रेयसनं याच्यापूर्वी केलेला चित्रपट जो आहे तो तशा अर्थानं कॉमेडी निखळ करमणूक असा होता. बाजी कसा आहे? करमणूक तर आहेच, म्हणजे त्याबद्दल वादच नाही. बाजी हा एक आपण ज्याला हार्डकोर कमर्शियल एंटरटेनर म्हणतो, हा त्या जॉनरचा, त्या स्पेसमधला सिनेमा आहे की याच्यामध्ये ॲक्शन पण आहे, रोमॅन्स पण आहे, कॉमेडी पण आहे, ड्रामा पण आहे, इमोशन पण आहे. सो असा सगळं असलेला तो एक ते जॉनरचा तो सिनेमा आहे. बेसिक गोष्ट आहे एका अशा मुलाची किंवा जो एका मुलीवर प्रेम करतो आणि त्या प्रेमाला संपादन करण्यासाठी काय काय करावं लागतं. आणि ज्या गावामध्ये तो आहे तिथे एक मार्तंड नावाचा एक क्रूर असा विलन आहे आणि तो कसा गावावर अत्याचार करतोय आणि मग त्या गावाला सोडवण्यासाठी कसा बाजी येतो आणि त्या गावाला त्या मार्तंडच्या अत्याचारातून सोडवायचा प्रयत्न करतो. ही थोडक्यात त्या फिल्मची गोष्ट आहे. त्यात तुमचा रोल काय आहे? बाजीमध्ये मी 3.5 रोल करतोय. 3.5 म्हणजे एक वेगळा प्रयोग आहे. आपण म्हणजे जेव्हा निखिल आणि सुरुदनी मला सांगितलं की आमच्याकडे एक मराठी सिनेमाची गोष्ट आहे आणि तू त्यात काम करावं असं आम्हाला वाटतं, तेव्हा म्हटलं की काहीतरी वेगळं करायचं मला. आपण जेव्हा डिफरंट करणं तर काय वेगळं घेऊन, तर सगळ्यात आहे ते बोलले तुझ्यासाठी 3.5 रोल आहेत फिल्ममध्ये. म्हटलं अरे वा, नक्कीच काहीतरी वेगळं आहे. सो ते रोल्स, त्याच्याबद्दल मी आता सगळ्या रोल्सबद्दल बोलू शकणार नाही इकडे, कारण ते थोडं सस्पेन्स ठेवलेलं बरं. पण मुळात बाजी ही प्रमुख भूमिका त्यातली. आणि बाजी एक असा सुपर हिरो आहे ज्याला आपण कॉमिक्समध्ये फॅन्टमबद्दल वाचलंय किंवा फिल्म्समध्ये झोरोला बघितलंय की गावातल्या लोकांना जेव्हा त्याची गरज पडते तेव्हा ते एक काहीतरी सिग्नल देतात त्याला आणि तो सिग्नल बघून बाजी येतो, त्यांची रक्षा करतो आणि बाजी मग कुठे निघून जातो हे कोणालाच कळत नाही. तो कुठून येतो, कुठे जातो, तो कसा दिसतो कोणालाही माहीत नाही. फक्त तो येतो, त्यांना प्रोटेक्शन देतो आणि मग तो त्याच्या कामाला निघून जातो. बाजी येतो, बाजी मारतो आणि निघून जातो. बाजी येऊन बाजी मारून निघून जातो. 3.5 रोल मी त्याचा एक त्याची एवढं सांगतो. ते 3.5 रोल हा म्हणतो ना, तर तो माणूस एकच आहे पण तो कसा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याच्याविषयीच ती गंमत आहे. जितूचा रोल काय? माझा मार्तंडचा रोल आहे. मी त्या गावावर अत्याचार करणारा एक तो जो मुलगा आहे मार्तंड, तो खरं तर अत्याचारी नव्हे, तो लोनर आणि एकटा आणि निरलस माणूस आहे. तोही बदलतो आणि तो का बदलतो आणि तो अशा त्या क्रूर कर्म होईपर्यंत त्याचा तोही एक प्रवास त्याच्या बरोबर आहे. जसा चिदविलासचा प्रवास आहे तसा मार्तंडचा एक स्वतःचा प्रवास आहे. आणि ऍट द सेम टाइम त्या दोघांच्या प्रवासाबरोबर गावाचा एक प्रवास आहे, बदलत गेलेलं गाव. ओके. ट्रेलर बघितलं असेल तर त्यात ट्रेलरची सुरुवात अशी होते की म्हणजे आपला हे गाव, छोटंसं गाव अमाप संपत्तीवर पाय ठेवून उभं आहे. म्हणजे एक काहीतरी खजिना, ट्रेजर असं त्याला एक मिस्ट्री आहे त्या गावाला आणि त्याच्यासाठी सगळी ती धडपड चालली. मग मार्तंडची असो किंवा बाजीची असो, मार्तंडची कदाचित मिळवण्यासाठी आहे, बाजीची ती वाचवण्यासाठी आहे. आणि या प्रवासामध्ये चिदू आणि गौरीची एक छान लव्ह स्टोरी. साधारणपणे पिक्चरचं शूटिंग किती काळ चाललं आणि ही स्क्रिप्ट कुणाची आहे आणि ह्या स्क्रिप्टवरती पिक्चर करावा असं कधी त्याचं मूर्त स्वरूप कधी आलं?
कारण बऱ्याच असतात स्क्रिप्ट आवडलेली असती पण त्याला मुहूर्त लागत नाही. करेक्ट. तर हे नेमकं तयार कसं झालं, संपूर्ण प्रकरण अस्तित्वात कसं आलं? खूप कॅज्युअली ऍक्च्युली ते सुरू झालं. कारण मी ही गोष्ट लिहिली होती अशीच्या अशी नाही, पण याचा एक आधीचा एक व्हर्जन होतं, ती मी लिहिलं होतं एका टेलिव्हिजन शो करता. बरं. आणि ते टेलिव्हिजन शो मध्ये टेलिव्हिजनमध्ये आपल्याला लिमिटेशन असतात, असं टेलिव्हिजनवर वर्कआउट झालं नाही. पण हे स्किट होतं? नाही, स्किट नाही, इट वॉज अ प्रॉपर शॉर्ट सिरीज. ओके. जे मी टेलिव्हिजन करता लिहिली होती. ओके. ते वर्क झालं नाही आणि मी मुंबईवरनं पुण्याला परत गाडी चालवत येत होतो आणि माझ्याबरोबर निखिल महाजन जो चित्रपटाचा डिरेक्टर आहे तो माझ्याबरोबर होता. आणि मी उडता उडता त्याला एक गोष्ट सांगितली आणि तो म्हणाला ही फार मस्त आहे. म्हणलो हा मग बघ आता काय आहे. तिकडे तो विषय संपला आणि त्याच्यानंतर मला 3 दिवसांनी तो म्हणला बघ बघ तुझं मेल चेक कर, मी तुला काहीतरी पाठवलंय. आणि मी बघितलं तर त्यांनी ती जी एक बेस गोष्ट त्याला मी अगदी ऐकवली होती त्याच्यावर त्यांनी अजून गोष्टी ऍड करून त्याला अजून एक भव्य दिव्य करून त्यांनी मला एक सिनॉप्सिस पाठवून दिला. ओके. आणि म्हणालो की अरे फॅन्टॅस्टिक आहे. मग आणि त्यानंतर मग गोष्टी सुरू झाल्या. मग असा चित्रपट करायचा असेल तर बजेट एकतर जास्त लागेल, कारण ही कथा जस्टिफाय करायला, ते ऍक्शन जस्टिफाय करायला, हे सगळं करण्याकरता खर्च येणार. आता हा खर्च कसा जस्टिफाय करायचा, तर तुम्हाला असा एक चेहरा लागणार जो चेहरा लोकांना बघायची इच्छा आहे आणि 100% जो चेहरा बघायला लोक थिएटरमध्ये येतील. मग आमच्यासमोर एकच नाव त्या क्षणी लगेच आलं, म्हणजे श्रेयसचं नाव होतं. ओके. मग श्रेयसनं लगेच कॉन्टॅक्ट झाला आणि इतक्या गोष्टी पटापटा झाल्या. श्रेयस पण लगेच हो म्हणाला. सो एव्हरीथिंग जस्ट फेल इन टू प्लेस व्हेरी फास्ट. आम्हाला कळले नाही की किती कधी सुरू झालं. म्हणजे माझी आणि निखिलची पहिला मेल जो आमचा बाजीबद्दलचा होता तो मी परवाच बघितला, तो ऑगस्ट 2013चा होता. बरं. त्याच्यानंतर आम्ही ऑक्टोबरच्या आसपास श्रेयसला भेटलो. नोव्हेंबरमध्ये आम्ही अनाऊन्स केली. जानेवारी 2014ला आम्ही शूटिंग सुरू केलं. बरं. जानेवारी 2015ला आमचं आता एक गाणं संपलं, शेवटचं एक राहिलेलं. कारण निखिल एक वर्ष काम चालू होतं. महाजन निखिल महाजनचं म्हणजे काम शेवटी संपेल की नाही बाबा, तू थांबणारेस की नाही रे. तर अशा पण ऍक्च्युली थोडंसं लांबलं. त्याचं कारण वेगळं होतं आणि ते म्हणजे माझ्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे मला डॉक्टर्सनी खरं तर 9 महिने कम्प्लीट आराम असं. पण ज्यावेळी बाजीचं शूटिंग चालू होतं त्यावेळेला पोस्टर बॉईज मध्ये पण गुंतला नव्हता? त्यावेळी ते तर होतच म्हणजे, पण त्याच्या पोस्टर बॉईजचं मी एक शेड्यूल संपवून आम्ही बाजीचं पहिलं शेड्यूल केलं आणि त्यावेळेला त्या ऍक्शन वगैरेच्या वेळी खांद्याला मार लागला मला. सो आम्ही पोस्टर बॉईज रिलीज व्हायच्या आधी खरं तर कम्प्लीट करणार होतो मे मध्ये, पण डॉक्टरनी सांगितल्यामुळे मग आम्हाला ते शेड्यूल थोडंसं पुश करायला लागलं. मग माझं असं झालं की पोस्टर बॉईज पण आहे, त्याच्या गडबडीत मी आहे, मग मी ते संपवून घेतो आणि ते झाल्यानंतर आपण निवांत शूट करू. त्याच्यासाठी म्हणून तो काळ दिसायला 1 वर्ष दिसतो, पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअली शूटिंग दिवस आमचे 52 ते 53 दिवस झाले. पटकथा कोणी केली? पटकथा निखिल महाजनची. एक प्रायमरी गोष्ट आमच्या दोघांची होती, पण त्याला फ्लॅश आउट करणं जे म्हणतात किंवा त्याला एक पूर्ण स्वरूप देणं आणि पटकथेत लिहिणं, तर पटकथा निखिलने लिहिली आणि डायलॉग्स श्रीरंग गोडबोलेंनी लिहिले. तर ती रायटिंग टीम तशी आहे. आमचं कथा यांना सुचली तेव्हा आमच्या टीमचा एक स्पॉट बॉय त्याचं लग्न ठरलं होतं आणि आता तर त्याची मुलगी 2 नाही. पण जसं ज्या वेळेला कथा सुचली हे श्रेयसचं नाव होतं, तसं मार्तंडासाठी जितूचं नाव डोळ्यासमोर होतं का? हो होतं. कारण एकतर कसं जितू आणि आम्ही एकमेकांना मार्तंडचं जेव्हा आधी आम्हाला विलन कसा असेल काहीच कल्पना नव्हती. कारण पहिला आम्हाला फक्त माहिती होतं बाजी कसं असेल, कारण तिथून ती सुरुवात झाली. त्यामुळे बाजी करता मला श्रेयस माहित होतं, पण जसं ते डेव्हलप होत गेलं तसं आमच्याकरता ऑप्शन्स कमी होत गेले मार्तंड करता. कारण आमच्या डोक्यात देन जितू वॉज फिटिंग परफेक्टली. आणि जितू आणि मी पण आम्ही एकमेकांना खूप वर्ष ओळखतो, त्याच्यामुळे मला त्याला अप्रोच करणं अगदीच सोपं होतं आणि त्याला पण ते लगेचच आवडलं खूप. सो तसं बघायला गेलं नॉर्मली जे स्ट्रगल एका मोठ्या फिल्ममध्ये करावे लागतात की मी खूप वर्ष प्रयत्न करतोय, तसं सरप्राइझिंगली झालं नाही या फिल्म बाबतीत. कारण कॉन्टेंट इतका आम्ही कॉन्फिडंट होतो कॉन्टेंट आणि एक्झिक्युशनच्या बद्दल की सगळे चांगले ऍक्टर्स आनंदाने आमच्यासाठी उपलब्ध. खरं तर माझ्या बाबतीत पण 1 महिना गेला. त्याचं कारण असं की ह्याचा मेसेज आल्यानंतर मी त्याला सांगितलं काय ते मला मेल पाठव सिनॉप्सिसची, आणि मग मी थांबून राहिलो आणि जवळजवळ 1 महिना गेला आणि मी मेल बॉक्समध्ये चेक करायचो तर काय मेल आलेले नसायचे. म्हटलं हा पण विसरला असेल काय नाही, असंच आपलं बोलला असेल उडतं. आणि एक दिवस रात्री अचानक काहीतरी वेगळी मेल चेक करत होतो मी, अजून कोणाकडनं तरी येणार होती. तर त्या माणसाला मी फोन केला, तो बोलला अरे जरा स्पॅम मध्ये बघ, चुकून स्पॅम मध्ये गेली असेल मेल. तर स्पॅम मध्ये चेक करताना ह्याची मेल म्हटलं अरे ह्यानी पाठवली होती आणि म्हणून मी ती ओपन करून वाचली तर मला गोष्ट आवडली. पण श्रेयस मध्यंतरीच्या काळामध्ये मराठी चित्रपटामध्ये एक मोठा गॅप पडला असं वाटत नाही? म्हणजे मी काम कामाच्या दृष्टीने
डेफिनेटली खूप वर्ष, म्हणजे जवळजवळ आता 8-9 वर्षानंतर मी परत मराठी पण film मग आता असा गॅप पडणार नाही याचं काही नियोजन केलंय का? नाही, तेव्हाही असं काय मुद्दामून ते केलं होतं अशातला भाग नव्हता. म्हणजे मला नाही, पण आता मुद्दामहून ठरवून गॅप पाडणार नाही असं नाही, काही नाही, हा म्हणजे ते आहे डेफिनेटली. म्हणजे वर्षाला निदान एक मराठी सिनेमा करायचा असं नक्की ठरवलंय. म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे याच्यात की श्रेयस तळपदे दरवर्षी एका नव्या चित्रपटातून किमान एका नव्या चित्रपटात दिसेल. काही लोक म्हणतील अरे देवा असं काही म्हणणार नाही. खूप फॅन आहेत तुमचे, तेव्हा असे अजिबात काही म्हणणार नाही. पण जितू मला एक सांगा, एकीकडे दुनियादारी मधला व्हिलन आणि आता पुन्हा बाजी मधला हा मार्तंड पुन्हा व्हिलन, आणि एकीकडे त्याच वेळेला तुकाराम. स्वतःला ऍक्टर म्हणून काम करत असताना कुठल्या पद्धतीच्या भूमिका करायला आवडतात? पॉझिटिव्ह की अशा पद्धतीच्या व्हिलनिश? नाही, कंटाळा येतो स्वतःचा फार पटकन, त्यामुळे त्या कंटाळ्यातनं बाहेर पडून, म्हणजे आता उदाहरणार्थ तुकाराम केल्यानंतर मला तुकारामावरचं महानाट्य करतायत आणि प्रयोग तुम्हाला काही हजार रुपये, नको म्हटलं. मी जाऊन भारतीय सिनेमा केला, कॉमेडी केली त्यात. तर आता बाजी सुरू होऊन इतके दिवस झाले, बाजी सुरू केल्यानंतर बाजी पण हा म्हणजे मार्तंड हा फक्त विलन नाही आहे. कारण निखिल महाजननी ज्या पद्धतीने हे काम करवून घेतलंय माझ्याकडून, तो माणूस आहे फार निराळ्या पद्धतीचा. आणि आता पुढे जे सिनेमे करतोय ते परत निराळे आहेत. स्वतःचाच खूप लवकर कंटाळा येऊन जातो, त्यामुळे असं वाटतं की सतत नवीन रोल असावा, उलट काहीतरी त्यात अडकून पडण्यात काही पॉईंट नाही कुठल्या एका विशिष्ट इमेज मध्ये, स्वतःत पण नको अडकायला. वा. पण हा आता बाजी किंवा मार्तंड या नावावरनं असं वाटतं हा आजच्या काळातला सिनेमा आहे की थोडासा मागचा हिस्टॉरिकल किंवा असा काय त्याला आहे? नाही, आहे आजच्याच काळातला. फक्त ही एक जसं फेरी टेल कशी असते की वन्स अपॉन अ टाइम, कधी काळी एका, आणि त्या आटपाट नगरामध्ये एक अशी मुलगी होती, एक असा मुलगा होता. तसं ते सगळं त्यांचं माहोल आणि त्यांचं ॲटमॉस्फिअर आहे. सो ते एका गावात आहेत, श्रीरंगपूर नावाच्या एका गावामध्ये ती गोष्ट घडते, विच इज अ फिक्शनल विलेज, आणि तिकडे ही गोष्ट घडते. पण ती घडते, काळ बघायला गेलं तर यू कॅन इंटरप्रेट इट इन युअर मॅनर. पण आम्ही दाखवताना हा प्रेझेंट आत्ताचा एक काळ आहे. तेव्हा ही तुमच्या टी शर्टच्या पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला अशा दोन वेगवेगळ्या मला काही लाईन्स दिसतात. अँड एपिक ऍक्शन लव्ह स्टोरी, आणि मागच्या बाजूला आहे आमच्याशी नडाल, आपल्याशी नडेल तो नरकात चढेल. आता या दोन वाक्यांचा किंवा दोन टॅगलाईनचा काय नेमका अर्थ आहे पिक्चरशी? आपल्याशी नडेल तो नरकात चढेल ही ही मार्तंडची टॅगलाईन आहे फिल्म मधली. तो एक आकाश म्हणून जे कॅरेक्टर आहे तो एका गुंडाला मारतो आणि तो तेव्हा ती लाईन बोलतो, आपल्याशी नडेल तो नरकात चढेल. आणि हे एपिक ऍक्शन लव्ह स्टोरी ही ऍक्शन पण आहे आणि लव्ह स्टोरी पण आहे. लाईक आय सेड की त्याचं जॉनर आणि त्याची स्पेसच तशी आहे की ऍक्शन आहे, रोमॅन्स आहे, आणि मुळात ती लव्ह स्टोरी आहे. म्हणजे एक गौरी नावाची मुलगी आणि ती बाजीसाठी थांबली आहे वर्षानुवर्ष, की माझ्यासाठी कोणीतरी एक बाजीच येणार आहे लाईफमध्ये. सो तो खरंच येतो का, आणि तो आल्यावर मग तो कसा असतो, आणि मग तिला तिचा बाजी मिळतो का? लव्ह स्टोरी आहे म्हणजे गाणी असतीलच. कोण संगीतकार कोण आहेत, किती गाणी आहेत, कशा पद्धतीची गाणी आहेत? आतिफ अफजल नावाचा एक यंग म्युझिक डायरेक्टर आहे. बर. आणि त्यांनी आमच्याकरता पुणे 52 मध्ये एक गाणं केलं होतं, आणि ही त्याची पहिली अशी या स्केलची मोठी फिल्म आहे. अमराठी मुलगा आहे, आणि अमराठी असल्यामुळे त्याच्यावरचे इन्फ्लुएन्सेस पण खूप वेगवेगळ्या म्युझिकमधनं आलेले आहेत. त्यामुळे जो साऊंड त्याच्याकडनं आला आहे गाण्यांबद्दलचा, तो साऊंड खूपच निराळा आहे. म्हणजे गाणी 7 गाणी आहेत आत्ता, आणि सगळी माझी सगळी फेवरेट आहेत, आणि लोकांना ती फॉर्च्युनेटली खूप आवडत आहेत. आणि खूप छान साऊंड त्यांनी त्यातनं आणलं. ती शूट पण खूप छान झाली आहे. तो आम्हाला कोरिओग्राफर सुद्धा जयेश प्रधान नावाचा कोरिओग्राफर, किंवा राजीव सुरती जिने डॉन शाहरुख खानचा केला होता, खूप सुंदर निलेश गोरगुलेंनी. त्यामुळे, आणि आपल्याकडे मध्ये जी एक हिंदी शब्दांची मराठी गाणी येत होती, त्याच्यापासून परत एकदा आपण मराठी गाणी अशी या पिक्चर मध्ये आहेत. आणि कोरिओग्राफ छान झाले, दिसतायत छान. सो आय थिंक आणि सगळ्या पद्धतीची गाणी आहेत. प्रत्येकाकरता काही ना काहीतरी आहे. एक आयटम नंबर पण आहे, बरं रोमॅन्टिक गाणं पण आहे, झालंच तर जत्रेतलं गाणं पण आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की प्रेक्षकांना आवडेल ते सर्व काही या चित्रपटामध्ये आहे. ऍक्शन, रोमांस, लव्ह, त्यानंतर व्हिलन, सगळं काही आहे. म्हणजे आपला हा गरीबडा गाव अमाप संपत्तीवर पाय ठेवून उभा आहे. याच खजिन्याच्या हव्यासा पोटी अनेकांनी स्वतःचा नाश ओढवून घेतलाय.
या खजिन्यासाठी माझ्या बापाचा जीव गेलाय. अख्खं गाव खणून काढणार आहे मी, शेवटची मोहर मिळेपर्यंत अख्खं गाव खणून काढणार आहे. हे गाव माझं आहे, ही माणसं माझी आहेत. माझं नाव लक्षात ठेव, बाजी. मला वाटतं आपण सगळ्यांनीच मराठी चित्रपटाचे रसिक म्हणून थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायला सुरुवात केली पाहिजे. आपण करतोय, पण त्याच्यामध्ये अजून वाढ झाली पाहिजे. 6 फेब्रुवारीला बाजी रिलीज होतोय. आपण या चित्रपट बघूया आणि त्यानंतर आपल्या ज्या काही रिॲक्शन्स असतील त्या आपण यांच्यापर्यंत पुन्हा कळवण्यासाठी पुन्हा एकदा बोलूया इथे. आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतर मला असं वाटतं की तुमचा जो काही भरभरून प्रतिसाद असेल त्याच्यातून बाजी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बाजी मारून जाईल, अशी एक आत्ता आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण तिघे आलात, याबद्दल धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. लक्झरी, ॲम्बियन्स, टेस्ट, फॅसिलिटीज. हॉटेल चैताली. तुम्ही यावं, तृप्त व्हावं असं नवं हॉटेल. संपूर्ण AC, डिलक्स, सुपर डिलक्स, आलिशान रूम्स, प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण. व्हेज नॉन व्हेज डिशेसचं डायनिंग, पंजाबी, चायनीज, इंडियन, कोल्हापुरी कुझीन, रूफटॉप पार्टी व्हेन्यू, प्रशस्त सुरक्षित पार्किंग, कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन. हॉटेल चैताली कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण. हॉटेल चैताली शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प. हॉटेल चैताली, कदमवाडी रोड, राजगौरव हॉल समोर, कोल्हापूर. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुरात बहरलंय आदरातिथ्याचं झाड. आपुलकीची मुळं, स्वादिष्ट मेन्यूची पानं फुलं आणि ग्राहक सेवेसाठी सज्ज हॉटेल K3. शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शांत परिसरात प्रसन्न वातावरणात साकारलंय व्हेज, नॉन व्हेज, मल्टीक्युझिन रेस्टॉरंट. AC रूम्स, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल यांनी परिपूर्ण देखणं थीम हॉटेल K3. आलिशान रेस्टॉरंट मध्ये मिळेल इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल फूड, अस्सल थाई, चायनीज आणि कोल्हापुरी डिशेस. वेल डेकोरेटेड रूम्स आणि विनम्र सेवा. त्यामुळं हॉटेल K3 म्हणजे सेवा स्वादाची अनुभूती न्यारी. हॉटेल दर्शनी ग्रुपचा नवा प्रकल्प हॉटेल K3, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. तीस जानेवारीपासून आणखीन एक नवीन मराठी चित्रपट येतोय, तो म्हणजे इकतारा. खरं तर या चित्रपटाविषयी अनेकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे, कारण पुन्हा एकदा अवधूत गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट आहे. अवधूतचे यापूर्वीचे चित्रपट वेगवेगळ्या अर्थाने गाजलेले आहेत, कारण त्याचे विषय, त्याची मांडणी याबद्दल बऱ्याचदा कोल्हापूरकरांनी पिक्चरना त्याच्या डोक्यावर घेतलेला आहे. आता इकताराबद्दल सुद्धा कोल्हापूरकरांच्या मनामध्ये तितकीच अपेक्षा आहे, उत्सुकता आहे
आणि मला नेमकं जाणून घ्यायचं या चित्रपटाविषयी, आणि त्यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम आज आमच्या स्टुडिओत आलेली आहे. सर्वप्रथम मी स्वागत करतो चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते. नमस्कार. आणि या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या माननीय तेजस्विनी पंडित. नमस्कार. आणि आमचे मित्र या चित्रपटातील एक प्रमुख कलाकार संतोष जुवेकर. नमस्कार. अवधूत, सुरुवात तुझ्यापासून करूया. झेंडा, मोरया, त्यानंतर भटिंडा आणि आता इकतारा. प्रत्येक चित्रपटामध्ये तसा एक वेगळा जॉनर होता. या चित्रपटाचा जॉनर काय, कुठल्या बेसवरती हा पिक्चर आहे? झेंडा वॉज अ पॉलिटिकल फिल्म, मोरिया वॉज अ सोशल फिल्म आणि एकतारा इज अ म्युझिकल फिल्म. म्हणजे संगीत प्रधान चित्रपट आहे. 13 गाणी आहेत चित्रपटामध्ये. 13 गाणी आहेत? 13 गाणी आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत पहिलाच पिक्चर असेल कदाचित 13 गाण्यांचा. पिंजरामध्ये साधारणपणे 11 गाणी होती. हो हो हो. मला वाटतं याच्याबद्दल आपण एकदा शोध घ्यायला पाहिजे. मराठीतला सर्वाधिक गाण्याचा चित्रपट कुठला आहे तो? हा, मी क्लेम नाही करत, कारण खरोखर त्याचा रिसर्च करायला पण असं स्टेटमेंट बरोबर नाही करणं की सगळ्यात जास्त. पण मी तरी ऐकलेली नाहीत अजून एवढी गाणी असलेला चित्रपट मराठी मी नाही ऐकलेला. बरं, म्हणजे हा पूर्णपणे म्युझिकल लव्ह स्टोरी म्हणता येईल, म्युझिकल कॉमेडी म्हणता येईल की म्युझिकल ड्रामा ऍक्शन म्हणता येईल? म्युझिकल बायोपिक म्हणता येईल. की लव्ह स्टोरी नक्कीच नाही आहे. आणि एका माणसाच्या म्हणजे एका गायकाच्या आयुष्यामध्ये काय काय घडू शकतं ह्याचा एक परामर्श घेणारी ही फिल्म आहे. एक गावाकडनं आलेला मुलगा, वारकरी संप्रदायातला, अत्यंत इनोसंट, अत्यंत निष्पाप असा मुलगा, आणि त्याला अचानक ज्या वेळेला यश मिळतं, यश, प्रसिद्धी, पैसा मिळाल्यानंतर त्याचं काय होतं, हा प्रश्न मला खरोखर भेडसावत होता. कारण मी सारेगमपच्या मंचावरनं इतक्या मुलांना जवळनं बघितलेलं आहे आणि त्यांना त्या समजा 4, 5, 6 महिन्याचं शेड्यूल आहे, तर ते आतमध्ये येताना कसे होते आणि तिथनंच बाहेर जाताना कसे होते, हाच फरक मला खूप टेन्शन देऊन जायचा. मग आता त्यांना ज्या वेळेला ही प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला, तर आता ह्यांचं पुढे काय होईल ह्या चिंतेने मला रात्री झोप नाही लागायची. तर तीच, आणि काही अंशी ती नंतर मी त्यांचं जर का फॉलोअप घेतला, त्या मुलांचं पुढे काय काय झालं असं जर काय फॉलोअप घेतला, तर मला असं दिसलं की बरोबर आहे, माझी चिंता योग्य होती. म्हणजे या चित्रपटाचे काही वास्तवाशी संबंध आहेत? अगदी अगदी. म्हणजे असं म्हणता येईल की माझ्या स्वतःच्या आयुष्यातील आणि माझ्या आजूबाजूच्या असलेल्या मित्रांच्या आयुष्यातील काही ह्या सत्यकथांमधले काही तुकडे काढून एका माळेत गुंफलेली ही एक काल्पनिक कथा आहे असं म्हणायला हरकत. संतोष, इकतारा मधला तुझा रोल कुठला आहे? ऑब्व्हियसली त्या गायकाचा असणारच, पण मला असं वाटतं की संतोष जुवेकर हे थोडासा ऍक्शनबाज हिरो अशी एक प्रतिमा तुझी झाली आहे. या चित्रपटामध्ये तशी तुझी प्रतिमा असणार नाही असं मला तरी वाटते, कारण मी पिक्चर बघितलेलं नाहीये. काय तुझा रोल आहे नेमका? अर्थात अवधूतनी सांगितलं की एका गायकाची ती कथा आहे. तर तो गायक, त्या गायक जे त्याची कथा आहे किंवा ज्यातनं तो म्हणतो की वास्तवातनं घेतलेले आहेत, तर ते कॅरेक्टर माझं आहे. ज्ञानेश्वर सदाबा लोखंडे, जो एक गावात किंवा मंदिरामध्ये कीर्तन करणारा एक मुलगा मुंबईत एका गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतो आणि मग तिकडे तो जिंकतो. पुढे त्याच्या आयुष्यात कसे बदल घडतात, आयुष्य पुढे कसं जात आहे, त्याचं सक्सेस मिळालेलं, म्हणजे एक सगळ्याच त्याचा पूर्ण प्रवास आहे त्याच्या सक्सेस पर्यंतचा. तर तो रोल माझा आहे. एक वारकरी, सुरुवातीला फारच असा साधा सरळ आणि फारच निष्पाप, असं बघून हसू नको माझ्याकडे, पण अर्थात तसा तो निष्पाप एक मुलगा. नंतर मग त्याच्या वागण्यात, त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये, सगळ्याच बाबतीत जो बदल घडतो, मग त्याची दुसरी एक छटा, अशा वेगवेगळ्या प्रकारचं काम एकाच कॅरेक्टरमध्ये मला करायला मिळालंय. तेजस्विनी, तुमच्या रोल बद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. चित्रपटामध्ये मी ऊर्जा गुप्ते नावाचा एक रोल करते. बेसिकली काय असतं, आपल्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे आपल्या जवळची एक म्हणजे आई, बाबा, बहीण, मैत्रीण हे वगळता आपल्या आयुष्यात असे काही व्यक्ती असतात जे आपल्याला घडवण्यामध्ये खूप मदत करतात. तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तर संतोष जे कॅरेक्टर करतोय, माऊली नावाचं, त्या कॅरेक्टरला एका ऑडिशनमध्ये मी बघते आणि बघितल्यानंतर एक जे असं आपल्याला वाटतं ना की ये बहुत आगे जाएगा, तर ते आगे जाएगा इथपर्यंत कळणं ठीक आहे, पण ते आगे कसा जाणार किंवा आपण त्याला काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तर या दृष्टीने ऊर्जा त्याला खूप मदत करते आणि त्याला बेसिकली माऊलीपासनं
शेपअप करून त्याला एक रॉकस्टार बनवण्याचं जे त्याचा प्रवास आहे, त्या प्रवासातली ती एक खूप मोठी प्रवासी आहे असं आपण म्हणूयात, आणि ती त्याला खूप ह्या गोष्टीमध्ये मदत करते. म्हणजे या चित्रपटाची हिरोईन जरी दुसरी असली तरी कथेच्या दृष्टीनं तुमचा रोल त्यातला अतिशय महत्त्वाचा आहे. मी सांगतो हिरोईन चित्रपटाची लेंथ वाईज, म्हणजे हिरोईन हा आपण जर का विषय ठरवला तर लेंथ वाईज जर का बघितला तर हिचा जास्त रोल आहे. एक्झॅक्टली तेच म्हणतो ना, म्हणजे त्या कथेचा जर एकूण सारांश बघितला तर ह्यांचा रोल महत्वाचा इतका. म्हणजे मला मी ज्यावेळेला पुन्हा बघतो स्वतःचं आपण किंवा स्वतःच्या प्रॉडक्टचं कौतुक करू नये, पण हे कॅरेक्टर संहितेमध्ये आणणं, ते पण मराठी चित्रपटामध्ये आणणं, मराठी कमर्शियल चित्रपटामध्ये आणणं, हे तसं धाडसाची गोष्ट आहे. कारण चारू दोन योग्य असतात, एक माझं योग्य असतं आणि एक त्याचं योग्य असतं. कदाचित माझ्या दृष्टीने जे योग्य आहे ते त्याच्या दृष्टीने नसतं, आणि जे त्याच्या दृष्टीने योग्य आहे ते माझ्याही दृष्टीने, हे सापेक्ष, राईट अँड रॉंग इज अ सापेक्षता. तर ही जी कॅरेक्टर प्ले करते जे त्याच्या अत्यंत विरुद्ध आहे, त्याच्यावरचे संस्कार, त्याचे गोल्स, त्याचं चांगलं आणि वाईट, हे त्याच्यावर झालेलं जे काय संस्कार, ह्याच्या कम्प्लिटली विरुद्ध असलेलं तिचे राईट्स अँड रॉंग्स आहे. आणि हे ज्यावेळेला दोघ जण एकत्र येतात, जवळ येतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये ठिणग्या पडण्यापेक्षा सुद्धा जास्त फुलं उमलतात. त्यांना वाटतं की नाही, हे एकमेकांमध्ये इंटरेस्ट घेतात की ह्याचं योग्य ती जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि तिचं योग्य हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सो हे कॅरेक्टरायझेशन खूप डिफिकल्ट होतं. कथा कोणाची आहे? कथा माझी, माझी आणि सचिन दरेकर, आम्हा दोघांची. पटकथा संवाद सचिन दरेकर. ओके. झेंडा आणि मोर्यानंतर तिसरा चित्रपट आमचा देखील. आणि 13 जी गाणी आहेत ती गाण्याचे गीतकार कोण आहेत? एकच आहेत की एकच गाणं मी लिहिलंय, बाकी सगळी गाणी गुरु ठाकूर. अच्छा. पण या चित्रपटातील गाण्यांचे मला काही प्रोमोज बघायचे, मला वाटतं आपण आता तिथे प्रोमो बघूया, मग त्यानंतर पुन्हा आपण हा इंटरव्ह्यू कंटिन्यू करूया. ओ बाबा, मला ध्रुवताराची गोष्ट सांग ना. अरे किती वेळा सांगायची? हा, ध्रुव बाळानं लय तपश्चर्या केल्या, त्याला विष्णुदेव प्रसन्न झालं आणि त्यानं त्याला आढळ स्थान दिलं. बाबा, पण अशी जागा कुठे असू शकते? ती बघ आकाशात, तो सगळ्यात जास्त लकलकणारा चमचमणारा तारा आहे ना, तोच ध्रुव तारा. तो तारा बनला? ध्रुव तारा? होय बाळा, ध्रुव बाळ ध्रुव तारा बनला. मग तिथे तो एकटाच असतो? आई बाबा नाही, मित्र मैत्रीण नाही, भाऊ नाही, बहीण नाही, एकटाच? होय र, तो जिकडे असतोय ना व तिथे एकटाच असतोय. एक तारा, एक तारा, एक तारा. उल्टा चक्कर सारा, सीधे धंधे हो जाते हैं पल में 9 11. जी ले अपनी मस्ती में, जी ले अपनी मस्ती में, मरता है डरने वाला. भिड़ जा नड़ जा लाइफ से टेंशन को मार के ताला. जिंदगी है छाट, चढ़ने वाले आठ, आगे से सपाट, पीछे से कपाट. जिंदगी है चढ़ने वाले आगे से सपाट, पीछे से कपाट. एकतारा हा चित्रपट 30 जानेवारी पासून रिलीज होतोय. आता आपण काही गाण्यांचे ट्रेलर बघितला. आपण चित्रपट कसा असेल याबद्दल मला जाणून घ्यायचंय. संतोष, तुला स्वतःला कशा पद्धतीचे रोल आवडतात? म्हणजे अवधूतच्या मैत्रीपोटी तू हा रोल करतोयस का तुला स्वतःला हा रोल आवडला होता म्हणून करतोयस? प्रामाणिकपणे सांग. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी पहिल्यांदा एक कलाकार आहे. संतोष जुवेकर मध्ये असला तो कलाकार मी पहिले आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकार म्हणजे तेजस्विनी आहे, मी आहे किंवा कोणीही ऍक्टर, आम्ही खूप हावरट आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भूमिका करणं हा माझा धर्म आहे, ही माझी भूक आहे असं मी समजतो. तर मला झेंडात अवधूतनी काम दिलं. अर्थात पहिले अवधूतची मैत्री झाली, मग अवधूत चित्रपट करणार, अवधूत सारखा हुशार मित्र आणि टॅलेंटेड, म्हणजे सर्व गुण संपन्नच म्हणेन. तर अशा मित्राशी मैत्री होणं, तर मग ती मैत्री फक्त मजेपुरता का, मग त्या मैत्रीचा फायदा घेता आला पाहिजे. पण तुझा आतापर्यंत जर रोल बघितले ते थोडेसे भाईगिरीकडे झुकणारे, थोडेसे ऍक्शन पॅक असे होते. याच्यामध्ये तसा स्कोप आहे का?
मला असं वाटतं की चित्रपट बघितल्यावरच तुम्हाला जास्त मजा येईल. पण नक्कीच अवधूतनी खूप वेगवेगळ्या भूमिका माझ्या पदरात घातल्यात. त्यांनी झेंडा, मोरया आणि आता हा तर म्हणजे जसं चारुदादा तू म्हणतोयस की आतापर्यंत फक्त अँग्री ह्युमन किंवा रफ अँड टफ अशी इमेज होती, तर ती इमेज आहेच. त्या इमेजने खूप काही दिलंय मला. पण आता एक वेगळी इमेज सुद्धा तयार होते आणि ती मला जास्त भावलेली. म्हणजे अर्थात मी जास्त एक्सायटेड आहे त्या फिल्मसाठी. अवधूत, या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवीन वाद्य काहीतरी तयार झाले असं मी ऐकलं. काय प्रकार आहे तो? त्याला आम्ही गितारा असं नाव दिलंय. गितार अधिक एक तारा म्हणून गितारा. अच्छा, ओके. एकतारी जे म्हणायचो, एकतारी म्हणायचो त्याला आपण. ओके. पण हे तयार केलं हे प्रॉपर व्यवस्थित वाजू शकतं आणि सुरामध्ये वाजू शकतं. हो हो हो. आणि चित्रपटातल्या गाण्यामध्ये वाजवलेलं आहे. बर. कारण शेवटी मी एक संगीतकार आहे. तो संगीतकार म्हणून ज्यावेळेला मला विचार करायला लागलो की हा असा मुलगा उभा राहील आणि तो हिरो गात असेल, त्याच्या हातामध्ये एक इन्स्ट्रुमेंट असेल, तर काय त्याने आम्ही ऍक्च्युअली इलेक्ट्रिक गिटार घेऊन शूट पण केलं. म्हणजे स्टील फोटोग्राफी त्याची हे बघताना त्याचं कॉस्ट्युम्स आणि हे डिझाईन करायच्यासाठी मला ते खटकत होतं. कारण तो पूर्ण मग त्याचं मग तो जर का गिटारकडे गेलेला आहे तर मग तो स्वतःचं काय घेऊन आला, मग त्याचे कपडे का नाही कॅरी केले, फेटा का कॅरी केला. मग फेटा जर का कॅरी केला आहे त्यांनी तर त्याला त्याचा अभिमान आहे. मग तो एकतारी त्याच्या हातामध्ये एकतारी जी असते मग त्याचा पण त्याला अभिमान असणार. मग ती मॉडिफाय मात्र ह्याच्यासारखीच झालेली असेल. त्यातनं मग कल्पना आली की अशा प्रकारचं काही वाद्य बनवू शकतं का. आधी वाटलं होतं नुसतं मॉडेल बनवू आपण. मग ते बनल्यानंतर मॉडेल इतकं सुंदर होतं. सुनील शिंदे नावाचे आर्टिस्ट आहेत, त्यांनी ते बनवलं, जे गिटार बनवतात वेगवेगळी. मग त्यांना मी सांगितलं ह्याच्यात मला आवाज पण करून मला रेकॉर्ड करून बघायचंय काय आवाज. मग त्यांनी परत ते एक वेगळ्या प्रकारे त्याचं फॉर्मेशन केलं, जे मग वाजवून बघितलं आम्ही. मग ते इतकं सुंदर वाजलं की त्याचा उपयोग आम्ही ऍक्च्युअल गाण्यांमध्ये केला. म्हणजे ज्यावेळेला तो गिटारचे पीसेस गिटाराचे पीसेस वाजवताना दिसेल त्यावेळेला वाजवलेलं वाद्य हे खरोखर ते वाद्य आहे. अच्छा, ओके. आणखीन एक मुद्दा होता, झेंडा असेल किंवा मोरया असेल, हे चित्रपट बघितल्यानंतर काही प्रश्न प्रेक्षकांच्या मनात तयार व्हायचे. कारण अवतीभोवतीचं सामाजिक वास्तव ठळकपणे समोर त्यात मांडलं जायचं आणि हे असं चालू आहे. या चित्रपटामध्ये करमणुकीला जास्ती महत्व आहे की काही अस्वस्थ करणारा शेवट आहे? शेवट तर मी सांगणार नाही काय आहे, परंतु प्रश्न चांगला विचारला चारू की ह्याच्यामध्ये एंटरटेनमेंट जास्त आहे का इन्फॉर्मेशन जास्त आहे? इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा अवतीभोवती घडलेल्या घटनांमध्ये, जसं तू मगाशी म्हटलास की अनेक मुलं येतात आणि ती जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावरती पोहोचतात तेव्हा अचानक ती बिथरतात, पण काही जणांना ते यश पचवणं पण सोपं जात नाही. बरोबर. त्याच्यातून निर्माण होणारे जे काही प्रश्न असतील ते मांडले गेलेत काय? हो, ऑफकोर्स मांडायचा प्रयत्न केलाय. ते प्रश्न खूप आहेत. ते सुखांत आहे की दुःखांत आहे? मग सुखांत आहे. अच्छा, सुखांत. कारण मी हे करताना कसं झेंडा आणि मोरयाच्या वेळेला खूप फारच मी पण रॉ होतो. माझ्यामधली अस्वस्थता त्यावेळेला असं म्हणतात, बालिश नाही म्हणणार, परंतु थोडीशी इमॅच्युअर होती. त्यामुळे जे आहे ते प्रखरपणे मांडण्याच्या नादामध्ये एंटरटेनमेंटला मी तेवढं महत्व दिलं नाही. आजच्या तारखेला झेंडा एंटरटेनिंग वाटतो, परंतु आज मला तो बनवायला सांगितलं तर मी तो अजून एंटरटेनिंग करीन. तो ह्या चित्रपटामध्ये मी ते भान ठेवलंय की सत्य मांडत असताना सुद्धा 2-2.5 तास लोकांना जर का सत्यच मांडत बसलं तर ती डॉक्युमेंटरी होईल. ओके. सो ती डॉक्युमेंटरी न होता तो सिनेमा व्हावा म्हणून त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट फॅक्टर मी भरपूर घातला. तेजस्विनी मॅडम, तुम्ही सिंधुताई सपकाळचा तुमचा रोल गाजला, तिथून खऱ्या अर्थानं तुम्ही घराघरात पोहोचलात. आता पुन्हा एक नवीन चित्रपटांची लाट आलेली आहे, जी पूर्वी होतीच. फॅन्ड्री असेल किंवा अगदी एलिझाबेथ एकादशी असेल किंवा प्रकाश बाबा आमटे असेल, तुम्हाला स्वतःला काय वाटतं, चित्रपट हे माध्यम हे करमणुकीचंच असावं की करमणुकीच्या बरोबरीनं आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचं भवतालाचं भान देणार असावं? खूप छान प्रश्न आणि अगदी माझ्या मनातलं बोललात. काय तुमची सुरुवात तशा चित्रपटातून झाली आहे की जे सामाजिक वास्तव मांडणारा चित्रपट होता? अगदी अगदी अगदी. मध्यंतरी मी म्हणजे मला आता हा खूप मोठ्या वादाचा प्रश्न आहे की समाजात जे घडतं ते चित्रपटात दिसतं का चित्रपटात जे घडतं ते समाजात घडतं. तर हा खूप वादाचा प्रश्न आहे. पण मला पर्सनली असं वाटतं की आम्ही फिल्म मेकर्स किंवा जे फिल्म्समध्ये कामं करतात त्यांनी या गोष्टीचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे की व्हॉट टाईप ऑफ एक्झाम्पल वी गिव्ह टू द सोसायटी. म्हणजे आपण समाजाला काय देतोय आणि आपण त्याला, कारण आपण जबाबदार आहोत. आपल्याला माहिती नाही की आजूबाजूला आपल्याला माहिती आहे की आजूबाजूला काय घडतंय, पण लोकांना जर का त्याची
झळ बसू नये असं आपल्याला जर का वाटत असेल तर मला असं वाटतं की आपण खूप रिस्पॉन्सिबली रोल्स सुद्धा करावेत. म्हणजे मला नाही आवडणार की पर्सनली की मला काय आयटम आहे यार वगैरे असं म्हटलेलं मला नाही आवडणार. उलट मला रिस्पेक्टनी बघितलेलं जास्त आवडेल. पण मग तुम्ही जेव्हा एखादा रोल निवडता तेव्हा प्राधान्य कशाला देता? दिग्दर्शक कोण आहे याला बघता, भूमिकेची लांबी बघता, का भूमिका कशा पद्धतीची आहे बघता? मगाशी संतोष म्हणाला तसा प्रत्येक कलाकार हा खूप हावरट असतो आणि त्याची एक भूक असते. मी दोन्ही गोष्टी बघते. आता दिग्दर्शक नवा असेल तर ऑब्व्हियसली आम्हाला त्याच्या विजनवरती विश्वास ठेवून जावं लागतं. पण कारण प्रत्येक दिग्दर्शकाबरोबर म्हणजे असं संतोष आणि अवधूतची एक जोडी आहे की त्यांनी सलग 3 चित्रपट केले, त्यामुळे त्यांना एकमेकांचं काम करण्याची पद्धत माहिती आहे. पण एखाद्या वेळेला एखादा दिग्दर्शक पहिल्यांदाच आला तर आपण त्याला पाण्यात नाही बघू शकत. नाहीतर मग सुजय ढहाके झाला नसता, नागराज मंजुळे झाला नसता. तर असं आहे. तर त्यामुळे दिग्दर्शकावरती विश्वास, त्याच्या विजनवरती. तो नरेशन देतो ना तेव्हाच आपल्याला कळतं की इसमें कुछ बात है असं आपल्याला कळतं. आणि त्यातून मी म्हटलं तसं ऍक्टरच्या बाबतीत तुम्ही विचाराल तर माझ्याशिवाय चित्रपट जर का पुढे जात नसेल तर मी रोल स्वीकारते. वा, छान उत्तर आहे. याराना चित्रपटाचा या चित्रपटाशी काही दुवा आहे किंवा त्याचा काही प्रभाव आहे? वा वा, त्याचा प्रभाव नक्कीच नाहीये. पण दोन्ही काही ना काहीतरी सिमिलॅरिटीज म्हणतात. कारण शेवटी गायकाचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यातही तो एका सामान्य घरात नाहीला दाखवलेला आहे. आताही ज्या पद्धतीनं मराठमोळं कॅरेक्टर आहे, बरोबर, तर त्यामुळे तसं काही सिमिलॅरिटी त्यामध्ये जाणवतीये बऱ्याच अंशी म्हणता येईल. हो, म्हणजे सिच्युएशन खूप सिमिलर आहे. अच्छा, हो. पण शेवटी कसं आहे की याराना हा युपीतनं आलेला एका मुलाचा चित्रपट होता. हा महाराष्ट्रातनं आलेल्या वारकरी संप्रदायातला आहे. 25 वर्षापूर्वीचा स्ट्रगल आणि 25 वर्षापूर्वीचं बिघडणं आणि आत्ताचा स्ट्रगल आणि आत्ताचं बिघडणं ह्याच्यामधली खूप तफावत आहे. अच्छा, त्यावेळेची आकर्षणं जी त्यावेळेच्या मुलांना होती सक्सेस मिळाल्यानंतर ती वेगळी होती, आजची वेगळी आहे. सो हा चित्रपट सुद्धा अजून 25 वर्षांनी व्हॅलिड राहणार नाही. बर, कसं राहील ना? बरोबर, परिस्थिती बदलली असणार, त्यामुळे त्यावेळेचे सगळेच रेफरन्सेस बदलले असणार. पण मला आता असं वाटतं की 30 जानेवारीला एकतारा हा जो नवीन चित्रपट आहे तो बघितल्यानंतर आपण पुन्हा एकदा अवधूत गुप्तेंशी बोललं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा प्रीमियर सुद्धा अवधूत गुप्ते कोल्हापुरातून करतायत, मुंबईतून करत नाहीयेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रीमियर शो कोल्हापुरात 30 तारखेला होणार आहे. आणि एकतारा या चित्रपटाच्या निमित्तानं आपण आज या तिन्ही कलाकारांशी बोललो. त्यातून मला असं वाटतंय की पुन्हा एक आशय घन संपन्न आणि त्याचबरोबर करमणूक करणारा असे दोन्ही त्याच्यामध्ये फ्लेवर्स असतील अशा पद्धतीचा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. आपण सगळ्यांनी जर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघितले तर खऱ्या अर्थानं आपण मराठी रसिक म्हणून घेऊ. तर मला वाटतं 30 तारखेला आपण चित्रपट बघूया. त्यानंतर पुन्हा एकदा या कलाकारांशी भेटण्याची आपण नक्कीच एक संधी साधूया. आज आमच्या स्टुडिओमध्ये तिन्ही मान्यवर आले, याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. तुमच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.